हेमा मालिनी सारखा नटापटा केला आणि रिकामी पर्स अडकून निघाले होते साडी घ्यायला. शॉपिंगला जाणं मला महागातच पडलं. आज मी चालले पुण्याच्या फेमस आणि सगळ्या पुणेकरांची आवड म्हणजे मूळचंद मिलला संक्रांतीला साडी घेण्यासाठी. लय ऐकलं होतं या दुकानाबद्दल, पण म्हणलं चला आज बघून घ्यावा. रस्ता बी माहित नव्हता. विचारित एकदाच पोहोचलो. म्हणलं चला मध्ये जाऊन बघा, बाहेरून तर मोठं दिसतंय. मध्ये जाऊन बघितलं डोकंच हँग झालं. म्हणून असं वाटतच नव्हतं दुकानात आले. असं वाटायचं मला की जत्रात आले की काय, पाय ठेवायला जागा नव्हती. मी लय जणांचं ऐकलं होतं की मूळचंद मध्ये साड्या स्वस्त भेटतात म्हणूनच आले इथं. पण जी मला साडी आवडायची ती भलती महाग होती आणि बकवास न आवडलेल्या साडीची कमी किंमत होती. काय सगळा मूडच खराब झाला. वरतोंड करून गेलो होतो, पण वरतोंड करूनच आलो वापस निघून. साडीनंतर मूड ऑफ केला. म्हणलं चला डीमार्ट मध्ये जाऊया. आणि डीमार्ट मध्ये बी भलती गर्दी होती बरं का. आणि मला डीमार्ट मधली एकच गोष्ट आवडती ती म्हणजे आईस्क्रीम. आलो की अगोदर आईस्क्रीमच खाल्ली बरं का. बघा किती बिल लाजी. मी घ्यायचं काय नव्हतं पण अख्खं डीमार्ट हिंडून आलो. मग घराकडे जायचं तर रिक्षा काय भेटणार. एक भेटलं तर त्यांनी आम्हाला मागच्या हौदातच टाकलं. काय करणार गरीब माणसं आपण. एकदाच घरी आलो. घरी आल्यापासून तब्येत जास्त बिघडली. 7 वाजता झोपले आणि डायरेक्ट 10:30 ला जाग आली. बाहेर जास्त फिरण्यात आलं म्हणूनच आजारी पडले. म्हणूनच हा व्लॉग टाकायला लेट झालं.